छत्रपती संभाजीनगरमधनं मोठी बातमी येते। एका खासगी रुग्णालयामध्ये एका महिलेची शस्त्रक्रिया करून कापडाचा तुकडा बाहेर काढण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड इथे एका खासगी रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान हा कपडा आत राहिल्याची तक्रार महिलेच्या नातेवाईकांनी दिली असून सुरेखा गणेश काबरा असं या महिलेचं नाव आहे। सुरेखा यांची 10 मे रोजी रिसोड इथल्या एका रुग्णालयामध्ये सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली आणि त्यानंतर सुरेखा यांचं नेहमी पोट दुखत असल्यानं वाशिम इथे सोनोग्राफी करून त्यांचा रिपोर्ट करणाऱ्या डॉक्टरना दाखवला तेव्हा त्या डॉक्टरनी मूत्राशयाचा आजार असल्याचं सांगून उपचार घ्यायला सांगितले। मात्र त्यानंतरही पोट दुखत राहिलं। अखेर सुरेखा यांनी छत्रपती संभाजीनगरमधल्या खासगी रुग्णालयात दाखवलं तेव्हा तपासणी अंती त्यांच्या पोटामध्ये गॉज पीस असल्याचं निदान झालं आणि या प्रकरणी रिसोड इथल्या डॉक्टरांवरती सुरेखा यांचे पती गणेश काबरा यांनी तक्रार दाखल केलेली आहे। एवढा मोठा मॉब आहे, साधा आपल्याला अपेंडिक्स किंवा मुतखडा असला तर आपल्या पोटामध्ये आपल्याला दुखायला लागतं। पेशंटला 1 वर्षापर्यंत तो कुठल्याही प्रकारची तक्रार झाली नाही असं होऊ शकत नाही आणि एवढा मोठा मॉब असल्यानंतर तो मॉब आहे त्या कंडिशनमध्ये पोटाच्या बाहेर निघत नाही। कुजला असता तो किंवा काहीतरी त्याचा त्रास झाला असता पेशंटला, रुग्णाला ताप आली असती, रुग्णाच्या पोटामध्ये पू झाला असता, तर रुग्णाच्या पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं आणि तो जो मॉब दाखवत आहेत मीडियावर सध्या तो मॉब एकदम फ्रेश आहे। 1 वर्षानंतर एवढा फ्रेश मॉब निघणं शक्य नाही। गणेश काबरा रिसोड यांनी संभाजीनगर येथे एक तक्रार दिली होती आणि ती तक्रार आज आमच्याकडे प्राप्त झालेली आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सखोल चौकशी करून आणि जी संबंधित समिती आहे त्यांच्याकडून अहवाल प्राप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते।